नमस्कार मित्रांनो, नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे कळंब ते शिर्डी चालत आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता कोण नाही आलं आहे, तर थोड्या वेळात येतील आणि त्याच्यानंतर आम्ही निघणार आहे. तर पुढे तुम्ही बघत राहा ब्लॉग. तर मित्रांनो, आम्ही पालखीजवळ पोचलो आता. आता पालखी आलेली आहे. तर मित्रांनो, गावात आता पालखी आलेली आहे. आता देवळात गेलेली आहे पालखी. तर मित्रांनो, आम्ही पोचलो आता बीचकडे आणि हा आहे ब्रिज. पालखी मागे आहे आणि आम्ही पुढे चाललो आता. तर मित्रांनो, आता पोहोचलो आम्ही नावालपूर स्टेशनजवळ आणि इकडून पूर्ण डोंगर भाग दिसतोय. आणि पालखी मागे आहे भरपूर. पालखी मागे आहे. अजून भरपूर पुढे चालत जायचं आहे हायवे जवळपर्यंत. आता मग नंतर डायरेक्ट हायवेलाच भेटूया. तर मित्रांनो, आता आम्ही हायवे जवळ पोचायला आलो आहे आणि आत्ताच एवढं ऊन लागतंय, चालायला पण नाही वाटत. शोणोमा त्याची खूप आठवण येते. आमचा ब्लॉगर हॅरी भाई आलेला नाही, हॅरी पाटील बस ना. ते जर आलेलं नाही आमचा बेस्ट गेल्या वर्षीचा ब्लॉगर. तर हे सांगतात की आमचा ब्लॉगर आलेला नाही खास गेल्या वर्षीचा, आणि यावर्षी मी चालू केलंय ब्लॉग. पण मित्रांनो, आता आम्ही हायवे जवळ पोचलो आहे आणि अजित आणि मी पूर्ण हे झालो आहे, थकलेले पण आहेत. आणि आमचा पहिल्यांदाच आम्ही चाललो आहे जेतू पण ना. आणि हे मागे येतं दुसरे शार्दूला यश. आणि आम्ही 14 किलोमीटर तिकडून आमच्या इकडून चालत आलो. अजून भरपूर पुढे चालत जायचं आहे. बघत राहा ब्लॉग. तर मित्रांनो, आम्ही इथे पोचलो आहे दुपारच्या जागेवर आणि आतमध्ये सर्वजण बसले आहेत. या साईडला पण बसले आहेत. आतमध्ये जे दुसरे बसले ते सगळे मित्रच बसले आहेत आमचे. हे बघा, इकडे सगळे जण बसले आहेत. हे तुम्ही काय बोलणार आहेत का? पाय दुखते याचा. चढ मामा, हा माझा मामा. हे बघ कसा असा लागलाय. आणि हा माझा दादा असून तू कसा असतो. आमचा ब्लॉगर कशाला चालेल, मग तू एडिट कर. चालेल रे. कुठे गेला यश?
यश बाबू अरे चिकना दिसतो चिकना चिकना अरे जीत बघ जी तुझ्यापेक्षा चिकना दिसतो रे हे बघ इकडे गोरीला नाही गोरीला काय रे बस ना पोतरीच्या कवरा घे बाबा तो वयस कुसी कितना खबर रहा है आमच्या गावातले आलेले आहेत तर मित्रांनो आमच्या गावातली मस्ती मजा चालू आहे आणि गावातले देखील आहेत भरपूर जण आता अर्धे जण जातील किंवा अर्धे जण आणि अर्धे जण पायी चालणार आहे म्हणजे शिर्डीपर्यंत तर मग डायरेक्ट संध्याकाळी किंवा पुढे भेटूया तर मित्रांनो आम्ही सगळेजण इकडे बसलेले आहे हे बघा आणि हा पियुष तिकडेच तोंड करतो तन्मय इकडे बघ तन्मय हे बघा काय चाललंय ब्लॉग मध्ये यायला घाबरतो आणि सायन्स घेतलंय साल्याने सायन्स घेतलंय सायन्सचा तुला काय फायदा नाही रे फायदा नाही काढ तू हे काढ रे काढ आणि हे बघून बसलाय कोण कोण आणि ते सर्वजण बसलेले आहेत शारदा बघा काय करायला लागलाय ए कशाला टोपी कशाला लावतो टोपी काढ जलपरी हॅलो झोपला झोप आली आहे बिचाराला मोहित दादा काय करायला लागलाय तू नाही झोपलाय तोच बिचारा आहे बघ पोट बीट वाढलं त्याचं एक गाल पिलू हे बघ मित्रांनो तर आता आम्ही निघालोय जेवण निघालोय आता आम्ही पुढे चाललोय तर मला पुढेच भेटूया ओम साईराम मित्रांनो तर आता आम्ही अर्ध्यात पोचलोय अजून अर्धा रस्ता क्रॉस करायचा आहे मामी वज्रेश्वरी जवळ पोचली आणि इकडचा व्यू खतरनाक आहे समोरचा ओम साईराम मित्रांनो तर मी एकटाच चाललो आहे आज म्हणजे
मागे दुसरे आणि मी एवढं फास्ट चालू आहे की ते एवढं मागे राहिले आहेत. पालखी पण भरपूर मागे आहे आणि फटाफट चालू आहे. तर मग तुम्हाला मी पुढे भेटतो. तर मित्रांनो आता आम्ही मेंढा फाटाजवळ पोचलो आहे आणि चाललो आहे आता. अजून 4-5 किलोमीटरपर्यंत जायचं आहे अजूनपर्यंत. फटाफट चालू आहे आता. संध्याकाळच्या अगोदर पोचायचं आहे. तर मग पुढेच भेटूया. मित्रांनो आता आम्ही वज्रेश्वरी इकडे पोचलो आहे आणि भरपूर थकलो आहे आणि पायऱ्या क्रॅम्प सुद्धा येत आहेत. तर आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.